भाऊ, हे कुजलेलं शेणखत होय. आता लोक काय करते, खूप भरमसाठ रासायनिक खतं टाकतात शेतामध्ये, त्यामुळे जमिनी नापीक होत चालल्या आणि खर्च वाढत चाललाय. तर यासाठी पर्याय म्हणजे एकमेव पर्याय आहे, ते म्हणजे कुजलेलं शेणखत. कुजलेलं शेणखत जर आपण शेतामध्ये टाकलं ना, तर तुमच्या जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीमध्ये मित्रपुरुषी मित्र जीवाणू वाढते, जे की खत उचलून देण्यासाठी मदत करते. तसंच ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढते, ह्युमसचं प्रमाण वाढते, म्हणजे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होणं, अन्न घटकांची उचल करून देणं, रासायनिक खतांचा खर्च कमी होते आणि जमीन नरम भुसभुशीत होते. म्हणजे तुमचं पीक जोमदार येते आणि जैविक पद्धतीने येते आणि खर्चही कमी होते. पण हे शेणखत कुजवण्यासाठी तुम्हाला एक आणि एकमेव पर्याय म्हणजे झायडेक्स कंपनीचं झायटोनिक गोधन, जे की फक्त 45 ते 60 दिवसामध्ये तुमच्या शेणखताले त्या पद्धतीनं बारीक करते, एकदम नरम भुसभुशीत करते, त्याचा वासही येत नाही, त्यात असणारी शत्रुबुरशीचा नायनाट करते, हुमणी अळीला पण मारते आणि त्यामध्ये जैवसृष्टी वाढवते, त्यातलं ऑर्गॅनिक कार्बन वाढवते, ह्युमसचं प्रमाण वाढवते. म्हणजे रासायनिक खत पूर्णपणे आपण बंद करू शकतो आणि उत्पादनात वाढ घेऊ शकतो, ते पण रासायनिक खताचा खर्च आणि वापर कमी करून. तर अशाच पद्धतीने तुम्ही पण शेणखताचा वापर करा आणि रासायनिक खताचा वापर कमी करून खर्चात बचत करा. हीच विनंती. धन्यवाद.